व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवारांनी व्ही.के. सिंगला त्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. खराब दृश्यमानता असतानाही 3000 फूट व्ही.के. सिंगलांनी कॅप्टन कपूरला विमान उडवण्याचे निर्देश दिले होते, अशी माहिती समोर येते आहे. सामान्यतः 5000 फुटांपेक्षा कमी दृश्यमानता असताना कोणताही कॅप्टन विमान उडवत नाहीत. रोहित पवारांच्या मते या प्रकरणात व्ही.के. सिंगला आणि व्ही.एस.आर. यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, कारण व्ही.के. सिंगला यांनी तपास यंत्रणांसमोर काही लोकांची नावे उघड केल्यास अनेकांना अडचणी येऊ शकतात. कॅप्टन कपूर यांच्या रक्तात दारू किंवा ड्रग्ज नव्हते, असंही समोर आलंय. मात्र व्ही.के. सिंगला यांच्या या निर्देशामुळे अपघात झाला का, असा प्रश्न रोहित पवार विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल CID चौकशी व्हावी आणि व्ही.के. सिंगला यांच्या CDR अहवालाची तपासणी केली जावी, अशी त्यांची मागणी आहे. या प्रकरणात काही शक्तिशाली नावे गुंतली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पूर्वी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांनी व्ही.के. सिंगला फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं विजिबिलिटी खराब दिख रही है, अभी हम टेक ऑफ नहीं कर सकते. तेव्हा व्ही.के. सिंगली त्याला सांगितलं होतं की नाही, तू टेक ऑफ कर ले, बाकी का बाद में मैं देखता हूँ. आता हे जे मी बोलतोय याचा पुरावा CID हे CDR रिपोर्ट हे व्ही.के. सिंगचे काढून त्याच्यात काय संभाषण झालं हे सुद्धा आपलं त्या ठिकाणी काढता येईल. एक तुम्ही समजून घ्या, हा जो पायलट होता कपूर, हा जो पायलट होता, पूर्वी दारू प्यायचा वगैरे हे सगळे पुरावे आम्ही तिथे दिलेले आहेत. पण आम्हाला जी माहिती मिळालेली आहे की अजितदादांचं विमान उडवत असताना त्यांच्या रक्तात कुठेही दारू नव्हती, ड्रग्ज नव्हते आणि विषही नव्हतं. त्यामुळे हे जे काय आम्हाला कळलं आहे हे कदाचित उद्या जाऊन तपास यंत्रणा हे स्पष्टपणे तिथं सांगतील. मग काही दारू न पितासुद्धा हा जो कपूर आहे त्यांनी जे काय केलं असेल ते का केलं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीच्या खोलामध्ये आपल्याला जावं लागेल. दबाव होता का आणि व्ही.के. सिंगला का तिथं वाचवलं जातं आहे असा सुद्धा आम्हाला प्रश्न आहे. एक आहे की मी सातत्याने सांगतोय की मला व्ही.के. सिंग आणि व्ही.एस.आरचं काही घेणं देणं नाही आहे, पण व्ही.एस.आरच्या विमानामध्ये दादा प्रवास करत असताना विमान हे पाडण्यात आलं का पडलं, हा माझा साधा सोपा त्या ठिकाणी प्रश्न आहे. मग व्ही.के. सिंगचा तपास ज्या दिशेने चालला आहे, आम्हाला कुठंतरी वाटतं की व्ही.के. सिंग आणि व्ही.एस.आरला वाचवलं जाते का, कारण व्ही.के. सिंगला जर धरलं, व्ही.के. सिंगला जर ताब्यात घेतलं तर व्ही.के. सिंग काही लोकांची नावं घेईल, म्हणून कुठेतरी काही लोकांना भीती वाटते असं आम्हाला वाटतं. आता एक तुम्ही समजून घ्या की त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये कुणी जाऊ शकते हे मी समजू शकतो, पण आज जे सत्तेत आहेत ते लोक जर रोहित सिंगच्या लग्नात गेले असतील, तिथं लग्नामध्ये आहूजा नावाचा जो सिंगर आहे, काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं असेल पुणे आणि मुंबईमध्ये जेव्हा तो आला होता ते व्ही.एस.आरच्याच विमानाने आला होता. रोहित सिंगच्या लग्नामध्ये आहूजाली गाणं गात असताना त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल तर होतेच, त्याच्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र असणारा जे SN शर्मा का काहीतरी त्याचं नाव आहे, तो सुद्धा त्या पार्टीला नाही तर त्या लग्नाला होता आणि त्या लग्नाला अजून मोठे मोठे नेते तिथं होते. मी प्रफुल्ल पटेलांना त्या ठिकाणी विनंती केलेली की तुम्ही जर अजितदादांच्या एवढं जवळ असाल आणि तुम्ही त्या पार्टीला त्या लग्नाला होताच, पण लोकांसमोर येऊन जरा नावं तर सांगा त्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी कोण होतं. हे पार्टीमध्ये असणारे जे लोक आहेत ना, ते इतके पॉवरफुल लोक आहेत आणि ते पॉवरफुल लोक जर रोहित सिंगच्या लग्नामध्ये तिथं जात असतील तर 100% कुठं ना कुठं तरी रोहित सिंग, व्ही.के. सिंग, व्ही.एस.आरला याच मोठ्या नेत्यांकडनं वाचवलं जातं असं सिद्ध होतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.